लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। मैत्रिणीसोबत पिक्चर बघून दुचाकीवरून घरी जात असताना 2 जणांनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली। हा प्रकार रविवारी 14 तारखेला सायंकाळी 5:30च्या सुमारास NIBM रोडवरील रॉयल हेरिटेज मॉल जवळ घडला। या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 16 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून फेलिक्स सॅमसन भालेराव आणि महादेव राजाराम कांबळे यांच्यावर IPC 354 सह पोक्सो ऍक्ट 12 नुसार गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी रविवारी तिच्या मैत्रिणीसोबत पिक्चर बघण्यासाठी गेली होती। पिक्चर बघून दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी रॉयल हेरिटेज मॉल येथे दुचाकीवरून आले। आरोपींनी पीडित मुलीला "यू आर ब्युटिफुल, आय लाईक यू" असं म्हणत मुलीला बोलण्याचा प्रयत्न केला। यावेळी फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष करून दुचाकीवरून निघून गेली। यानंतर भालेराव आणि कांबळे या दोघांनी दुचाकीवरून पीडित मुलीचा कोंढवा गावपर्यंत पाठलाग केला। आरोपींवर विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।